नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं घनश्याम चरखे या शासकीय योजनांच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपण मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आज 2026मध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या योजना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काढलेल्या आहेत त्या सर्व शेतकरी योजनांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला मित्रांनो तर मी तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघू देणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मी तुम्हाला विनंती करतो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय योजनांबद्दल माहिती होऊन जाईल आणि तुम्ही जेणेकरून जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर या ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता. आणि मित्रांनो, हे बघा, डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट DBT या वेबसाईट अंतर्गत सरळ तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहे हे पैसे सरकार टाकेल. मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला आवश्यकता आहे योग्य मार्गदर्शनाची. तर तेच योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त तुम्हाला मी एवढं सांगेल, चॅनलबद्दल फक्त मी 2 शब्द सांगतो. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सरकारी योजना पोहोचली पाहिजे, त्यासाठी आपलं चॅनल कार्यरत आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही शासन या ठिकाणी विविध योजना राबवतात, जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतीचा आणि शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे. परंतु अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. कारण की वाढती लोकसंख्या व कामाचा ताण बघता सरकारसुद्धा अशा योजना नाही पोहोचू शकत. त्याच्यामुळे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत अशा प्रकारच्या योजना पोहोचवतो, जेणेकरून शेतकरी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करतात किंवा मोबाईलवर कशाप्रकारे अर्ज करायचा ते पण आपण सांगतो, जेणेकरून शेतकऱ्यांच्या ठिकाणी फायदा होते. आणि एवढंच नाही मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित शुद्ध मराठीमध्ये लिहून माहिती टाकत असतो, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या शेतकऱ्याला जर व्हिडिओ समजला नाही तर तो शेतकरी किंवा तो व्यक्ती व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून माहिती वाचतो आणि माहिती वाचून त्या ठिकाणी त्याला सर्व माहिती कळते. तर मित्रांनो बघा, आपण सुरुवात करूया. हे बघा, आता आपण महात्मा फुले कर्जमाफी योजना, त्याचबरोबर पीक विमा योजना, नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नंतर DBT पोर्टल. मी तुम्हाला अजिबात या ठिकाणी थोडंफार पण बोर किंवा गोंधळू अजिबात देणार नाही. आणि इतर दुसरासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला कुठला बघू देणार नाही, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व योजनेची माहिती मिळून जाईल. ठीक आहे. हे बघा, DBT, प्रधानमंत्री फसल विमा योजना, किसान डेबिट कार्ड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ठीक आहे, महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. त्याच्यानंतर आणखी काही योजना आहेत, जसं की तार कुंपण योजना झालं, विहीर मोटर अनुदान झालं, विहीर अनुदान झालं, मत्स्यपालन अनुदान झालं, नंतर सुवर पालन अनुदान झालं, गाय गोठा अनुदान झालं, शौचालय अनुदान झालं. त्याच्यानंतर मित्रांनो ताडपत्री अनुदान झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कुक्कुटपालन अनुदान झालं, फळबाग लागवड योजना आहे मित्रांनो, त्याच्यावर 100% अनुदान आहे, ते झालं. नंतर मग मित्रांनो तुमच्या या ठिकाणी जे सोलर प्रकल्प अनुदान आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत. ठीक आहे. तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला ओळख करून देतो की सरकार कशाप्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकते आणि कशाप्रकारे तुम्हाला पैसे मिळतात. हे जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसबद्दल थोडक्यात सांगतो, कारण की बरेचशा शेतकऱ्यांना असं वाटते की कशाप्रकारे तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, काही फ्रॉड तर होणार नाही किंवा काही गोष्टी, ह्या गोष्टी कशा शक्य आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये एक सरकारची वेबसाईट आहे. ते वेबसाईटचं नाव आहे DBT, डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट. हे महाराष्ट्र शासनाची एक अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत शेतीचा विकास होण्यासाठी व शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्याकरता विविध योजनांची माहिती पुरवली जाते. मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान असेल, विहिरीतली मोटर असेल, नंतर जे तंत्र असतात आपल्या शेतातले, ज्या वस्तू असतात त्या संदर्भात झालं, हे सर्व जी माहिती असते शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असते. परंतु गोरगरीब आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसलेले जे आपले वरिष्ठ जे शेतकरी आहेत, जे वृद्ध शेतकरी आहेत,
जे खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या वेबसाईटवरची नॉलेज आणि ही जी माहिती काही कारणास्तव पोहोचत नाही मित्रांनो. तर त्या लोकांना माहिती मिळत नाही शासकीय योजनांबद्दल, म्हणून खरं तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवतो. चला तर बघा मित्रांनो, त्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुमची योग्य माहिती भरून. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची पात्रता त्यामध्ये बघितली जाते. तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर सरकार तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट अंतर्गत सरळ पैसे पाठवते. परंतु ही प्रक्रिया करताना याबद्दल योग्य मार्गदर्शन असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेचसे शेतकरी किंवा बरेचसे व्यक्ती या ठिकाणी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे बऱ्याचशा चुका करतात आणि चुका केल्यामुळे त्यांच्या खात्यात या ठिकाणी पैसे येत नाही. उदाहरणार्थ, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे काही शेतकरी किंवा काही व्यक्ती त्यांचा फोन नंबर चेंज करतात किंवा KYC करत नाही, किंवा योग्य तारीख माहीत नसल्यामुळे उशीर करतात, किंवा दोन फोन नंबर ठेवतात, 3 फोन नंबर ठेवतात. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे मित्रांनो त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी होते. त्यांचे पैसे अटकतात मित्रांनो. म्हणून वारंवार सांगतो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं मित्रांनो तर प्रत्येक सरकारी माहितीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. खरं असता आजचा व्हिडिओ हा थोडासा मोठा होणार आहे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, परंतु थोडा इतर व्हिडिओंपेक्षा आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. याचं कारण असं आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक योजना नाही, आपण खूप योजना बघणार. 2026च्या सर्व योजना बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, जे की राज्य शासनाने व केंद्र शासनाने तुमच्यासाठी योजना राबवल्यात. हे बघा, सर्वप्रथम आपण मित्रांनो या ठिकाणी MahaDBTबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं, ही शासनाची वेबसाईट आहे. या वेबसाईट अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना व गोरगरीब जनतेला पैसा मिळते. तर सर्वप्रथम तुम्हाला काही डॉक्युमेंट सांगतो. ते डॉक्युमेंट तुम्ही लिहून घ्या किंवा लक्ष देऊन ऐका मित्रांनो. ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत पाहिजे. आणि ते डॉक्युमेंट फक्त ठेवू नये मित्रांनो, तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर मी तुम्हाला ज्या योजना सांगत जाईन त्या योजना तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन त्या योजनेचा जो फॉर्म असते ते फॉर्म भरत चला, रजिस्ट्रेशन करत चला. ठीक आहे. बघा, तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे मित्रांनो. नंतर तुमचं जे शेतीचा सातबारा असतो, शेतीचा सातबारा तुमच्याजवळ असला पाहिजे. नंतर एक 8A नावाचा डॉक्युमेंट असते, तो 8A नावाचा डॉक्युमेंट तुमच्याजवळ असलं पाहिजे. नंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट जे असते, कास्ट व्हॅलिडिटी नाही सर्टिफिकेट, ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर एक पत्त्याचा पुरावा मागतात. आपलं लाईनचं जे बिल असते मित्रांनो, त्याच्यावर जो आपला ॲड्रेस असतो तो सुद्धा तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्यावर जर राशन कार्ड असेल तर आणखी पण चांगलं, नसेल तर काही हरकत नाही, पण असेल तर ठीक. नंतर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा बँकेचं पासबुक. तर बघा मित्रांनो, इत्यादीचे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितलेले आहे. जर लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ परत एक वेळा रिव्हर्स घ्या आणि पूर्ण डॉक्युमेंट ऐकून घ्या. हे डॉक्युमेंट कुठलीही सरकारी योजना असली तर तुमच्यासाठी तुमच्या जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, समाजामध्ये बरेचसे असे लोक असतात, पात्र नसतात, पात्र असतात तरीसुद्धा विविध योजनांचा लाभ घेतात आणि त्यांच्या खात्यात महिन्याला पैसे येतात. मित्रांनो, आपले व्हिडिओज बघून आणि सरकारी योजनांची माहिती बघून महाराष्ट्रातले असंख्य लोक दर महिन्याला कितीतरी हजारो रुपये कमवत असतील. 15 ते 20 हजार रुपये महिन्याला कमवतात शासनाकडून. कसे हे बघा, PM किसानचे पैसे मिळतात, प्लस नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात, प्लस लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात. ठीक आहे, प्लस प्रधानमंत्री मानधन योजनेचे पैसे मिळतात, प्रधानमंत्री फसल योजनेचे पैसे मिळतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात. अशा एक योजना नाही मित्रांनो, राज्य आणि केंद्र मिळून अशा अनेक योजना आहे की त्यांची जर तुम्ही टोटल केली तर 15 ते 20 हजार रुपये या ठिकाणी नागरिक आपल्याला कमवताना दिसतात. आणि हे जे पैसे आहेत, हे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत, हे पैसे गोरगरिबांच्या हक्काचे पैसे आहेत, हे पैसे नागरिकांच्या हक्काचे पैसे आहेत. तर बघा, मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं. तर आता PM पीक विमा योजना. हे बघा, PM पीक विमा योजनेबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर PM पीक विमा योजनेबद्दल तुम्ही जर अजून या ठिकाणी विमा काढला नसेल तर विमा काढून घ्या मित्रांनो. बरेचसे शेतकरी विमा जर काढला असेल तर निवांत राहा. हे बघा, तुमच्या शेतीचं कधी कुठली परिस्थिती येईल आपण ते नाही सांगू शकत भावांनो. कधी हा निसर्ग आपल्या हातामध्ये नाही आहे. म्हणून तुम्ही पीक विमा काढत चाला, जरी तुमच्या शेताचं नुकसान हो की नाही हो, 2 पैसे वाया गेलेच चालतील मित्रांनो, परंतु विमा काढत चला. या ठिकाणी पीक विमा काढत चला. मी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे मित्रांनो.
आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती आता ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे, ज्या ठिकाणी फॉर्म भरला जातो, ज्या ठिकाणी सायबर कॅफे असते त्या ठिकाणी जाऊन पीक विमा भरायचा आहे. पीक विम्याचा 50-100 रुपये घेतील, जाऊ द्या पैसे, गेले तर गेले. फॉर्म भरून टाका पीक विम्याचा. ठीक आहे. जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 7 उतारा, 8 डॉक्युमेंट, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक, ते सर्व डॉक्युमेंट लक्षात ठेवा, लिहून घ्या. मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते. योग्य माहिती समजली नसेल तर परत व्हिडिओ तुम्ही एक वेळा रिव्हर्स घेऊन पूर्ण बघू शकता. ठीक आहे. पीक विमा भरून टाका भरला नसेल तर. आणि ज्यांनी भरला असेल त्यांनी काळजी करू नका. जर तुमच्या पिकाचा जर काही या ठिकाणी नुकसान भरपाई झाली तर नक्कीच तुम्हाला भेटेल. ओके. आता हे बघा, PM किसान सन्मान निधी. तर PM किसान या योजनेलाच PM किसान सन्मान निधी म्हणतात, काही दुसरा नाही आहे. तर PM किसानचा अर्ज जर तुम्ही भरला असेलच त्याच्यावर तुम्हाला सांगायची गरज नाही. PM किसानचे पैसे तुम्हाला बरेचसे काही भेटत असतील महिन्याला, परंतु जर तुम्हाला भेटत नसतील मित्रांनो, त्याच्यामध्ये जर तुम्ही KYC केली नसेल किंवा तुमचं आधार कार्ड या ठिकाणी सस्पेंड झालं असेल, चेक करा एक वेळा. तुमचं KYC झालं नसेल ते एक वेळा चेक करा. किंवा तुमचा फोन नंबर व्यवस्थित आहे का, OTP व्यवस्थित येतो का, की फोन नंबर चेंज केला का. मित्रांनो, 17 फोन नंबर ठेवू नका, एकच फोन नंबर ठेवा. तुम्ही जेवढे जास्त फोन नंबर ठेवसाल तेवढे जास्त अडचणी वाढत जातील मित्रांनो. एकच फोन नंबर ठेवा, कायम एकच फोन नंबर ठेवत चाला मित्रांनो. फोन नंबर चेंज करू नका, नाहीतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट किंवा जे महत्त्वाच्या ठिकाणी खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्हाला होणारच आहे मित्रांनो अडचण निर्माण. एकच फोन नंबर ठेवायला शिका. त्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना. पीक विमा योजनेमध्येच हे बघा, पीक विमा योजना मी तुम्हाला तुम्ही जर काढलं असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना काढायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. आता किसान क्रेडिट कार्ड बघा, नुकतंच मित्रांनो किसान क्रेडिट कार्डबद्दल बोलणार आहे. बघा, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्डबद्दल बोलण्यात आलेलं आहे. बघा, एक शेतकरी कार्ड असते मित्रांनो, ज्याप्रमाणे आपलं आधार कार्ड असते त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकरी कार्ड म्हणजेच क्रेडिट कार्ड असते. ठीक आहे. किसान क्रेडिट कार्ड हे बघा, किसान क्रेडिट कार्ड हे वेगळं आहे मित्रांनो, आणि शेतकरी कार्ड हे वेगळं आहे. ठीक आहे. तर ते शेतकरी क्रेडिट कार्ड आहे हे तो विषय आपण सध्या बाजूला ठेवू मित्रांनो. कारण की कसं आहे मित्रांनो, क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारे कर्ज घेणं होय मित्रांनो. ठीक आहे. तर तो विषय आपण बाजूला ठेवूया. हे बघा, मी तुम्हाला शेतकरी कार्ड प्रत्येक शेतकऱ्याने काढून घ्या मित्रांनो. सर्वांना नम्र विनंती करतो की ज्या लोकांनी अजून शेतकरी कार्ड काढलं नसेल किंवा आपली फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर शेतकरी कार्ड काढून घ्या. जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा, त्यांना भेटा, त्यांना सांगा की मला शेतकरी कार्ड काढायचं आहे, तर कुठले डॉक्युमेंट लागतील, काय लागतील. मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट लागतील मित्रांनो. परंतु या ठिकाणी चौकस बुद्धीचा वापर करायला शिका. जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जा. घरी बसून काहीही होत नाही. जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा, तिथं भेटा, मार्केटमध्ये जा, त्यांना सांगा की शेतकरी कार्ड काढायचं आहे. शेतकरी कार्ड काढून घ्या मित्रांनो. कारण विधिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी आणि एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांजवळ शेतकरी कार्ड आहे त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा जो लाभ आहे तो मिळण्यात अनुकूल वातावरण निर्माण होईल मित्रांनो. हे बघा, आता कसा विषय आहे मित्रांनो, आधार कार्डवर ज्याप्रकारे आपली सर्व माहिती असते त्याप्रमाणे शेतकरी कार्डावरती शेतकऱ्याची संपूर्ण माहिती असते. काय म्हटलं मी, लक्षात आहे? आधार कार्डवरती ज्याप्रमाणे आपली माहिती असते त्याप्रमाणे शेतकरी कार्डावरती सुद्धा शेतकऱ्याची पूर्ण माहिती असते मित्रांनो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर शेतकरी कार्ड जर तुम्ही काढलं मित्रांनो तर तुमच्या शेतकरी कार्डाच्या वरती मित्रांनो तुमची सर्व जे डिटेल 7/12, त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट, तुमचं नाव, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 17 डॉक्युमेंट शोधायची काहीही गरज पडत नाही एक वेळा का तुम्ही शेतकरी कार्ड काढले तर. म्हणून वारंवार मीच नव्हे तर गव्हर्नमेंट तुम्हाला सांगत आहे की शेतकरी कार्ड जे आहे हे काढून घ्या मित्रांनो. जे फार्मर ID म्हणतो आपण ते काढून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आणि सरकारी योजनांसाठी तुम्हाला पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांसारख्या शहरात किंवा बाहेर उन्हातान्हात भटकण्याची व पैसे खर्च करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, घनश्याम चरखी चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला घर बसल्या बसल्या शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळत राहील.
ठीक आहे. तर बघा आपण शेतकरी कार्डाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. त्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे मित्रांनो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे याच्यावरती अनुदान मिळते मित्रांनो. शेतातील जे अवजारं असतात ते अवजारं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अवजार आहेत, सर्व जेवढे अवजारं आहेत, स्वस्त अवजारापासून तर महाग अवजारापर्यंत, ठीक आहे. तुमच्या खुरपीपासून तर तुमच्या रोटावेटरपर्यंत सर्व अवजारे. त्याच्यासाठी सुद्धा एक योजना आहे MHA-DBT पोर्टलवरती. तरी तुम्हाला जावं लागेल, ठीक आहे. त्याला म्हणतात यांत्रिकीकरण योजना. काय योजनेचं नाव आहे? यांत्रिकीकरण योजना. तर हे बघा, हे मी तुम्हाला जेवढ्या योजना सांगत आहे हे योजना कागदावरती लिहून घ्या, किंवा लक्ष देऊन लिहत नसाल तर काही हरकत नाही, लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. ती यांत्रिकीकरण योजना आहे मित्रांनो. यांत्रिकीकरण योजनेमध्ये तुम्ही शेतात जेवढे यंत्र असतील, मग ते रोटावेटर असेल, कर्बकुट्टी होणार असेल, खुरपं असेल, वखर असेल, जेवढे या ठिकाणी यंत्र आहेत ते सर्ववरती योजना आहे. नंतर विहिरीतली मोटर जी आहे तुमच्या शेतामध्ये ते खरेदी करण्यासाठी त्याच्यावर अनुदान आहे, सबसिडी आहे. ट्रॅक्टरवरती सुद्धा आहे. जर तुम्ही महिलेच्या नावावर ट्रॅक्टर घेतलं किंवा एका महिलेनं ट्रॅक्टर घेतलं, शेतकरी महिलेनं, त्याच्यावर सुद्धा अनुदान आहे. SC कॅटेगरीचे असाल, OBC असाल, किंवा ST कॅटेगरीचे असाल, किंवा ओपन कॅटेगरीचे असाल, तुमच्यासाठी अनुदान आहे. तुम्ही जात चला, ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन माहिती घेत चला, त्या ठिकाणी अर्ज करत चला. तुम्ही घरी बसून फक्त बसाल तर तुम्हाला कुठल्या योजनेत लाभ मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागेल, ग्राहक सेवा केंद्रावर भेट द्यावं लागेल, ग्राहक सेवा केंद्रावर भेट दिल्यावर फॉर्म भरावा लागेल. नंतर शौचालय योजनासुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही शेतामध्ये या ठिकाणी शौचालय बांधू शकता शेतामध्ये. त्यासाठी सरकार तुमच्या खात्यात पैसे टाकते, तुम्हाला पैसा मिळतो शौचालय बांधण्यासाठी शेतामध्ये, ठीक आहे. तर त्यासुद्धा गोष्टी तुम्ही वापर करत चला, ओके. आणि हे बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शिका मित्रांनो, कमेंट करायला शिका. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे, कुठल्या तालुक्यातून बघत आहे, कुठल्या गावातून बघत आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केली तर मला कळेल की माझा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातल्या कुठल्या गावापर्यंत पोहोचत आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जात आहे, शेअर होत आहे, ठीक आहे. आणि हे बघा मित्रांनो, हा व्हिडिओ एका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाच्या सरकारी योजनांचे पात्रता, अटी, शर्ती, अर्ज कुठं करायचा, काय डॉक्युमेंट लागतील, सर्व महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा एका चित्रपटापेक्षा आणि गाण्यापेक्षा तर खूप महत्त्वाचा आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना व हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे हात जोडून नम्र विनंती करतो की हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातल्या तुमच्या प्रत्येक कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर झालाच पाहिजे. कारण तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर केला, मग तुम्ही व्हॉट्सअपवर करा शेअर, व्हॉट्सअपवरच करू शकता तुम्ही शेअर, कारण दुसऱ्या ठिकाणी काही शेअर होणार नाही. व्हॉट्सअपवर तुम्ही त्याला शेअर केला तर तो शेतकरी बघेल, 2 गोष्टी माहिती पडतील, तुम्हाला या ठिकाणी त्याचं पुण्य मिळेल मित्रांनो, तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. 2 शब्द त्याला माहिती पडतील मित्रांनो, 2 योजना माहिती पडतील. 2 दिवसांत तुमच्याबद्दलच आपल्याबद्दलच मानणार आहोत. शेवटी भावांनो, आपण शेतकरी बांधवास एकमेकांची मदत करू शकतो. तिसरा व्यक्ती कोणी मदत करायला नाही येणार या ठिकाणी, ठीक आहे. चला, तर शौचालय योजनेबद्दल बोललो. नंतर आता मत्स्यपालन योजनेबद्दल बोलूया. तर बघा मित्रांनो, मत्स्यपालन योजना अशी आहे मित्रांनो, याच्यावरती सुद्धा 70% अनुदान आहे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही या ठिकाणी एक तलाव तयार करून किंवा तळे तयार करून त्याच्यामध्ये मत्स्यबीज टाकून मत्स्य व्यवसाय सुरू करू शकता, प्रकल्प सुरू करू शकता. त्यासाठी जे शेतकरी ऑलरेडी मत्स्यपालन व्यवसाय करत आहेत त्याच्याजवळून एक अनुभव घेऊन एक ट्रेनिंग घ्यायची गरज तुम्हाला आहे. किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभाग आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल त्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा पशुसंवर्धन विभाग असतो. त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचं आहे, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयामध्ये, व त्या ठिकाणी तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग मिळते, सर्व माहिती मिळते. त्याचबरोबर तुम्हाला तिथं आर्थिक मदतसुद्धा त्या ठिकाणी करतात, विविध योजना तुमच्याजवळून अर्ज करून देतात. तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाला जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त गेलेच तर कामात काम म्हणून या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला तुम्ही भेट द्या शेतकरी मित्रांनो. त्या ठिकाणी जा, विविध उपक्रम बघा, विविध योजना बघा, ठीक आहे, विविध प्रकल्प बघा की आपल्यासाठी सरकारनं काय काय प्रकल्पासाठी ट्रेनिंग देत आहे, आपल्यासाठी काय काय योजना आहेत, आपल्याला कशा प्रकारे पैसे मिळतात, कशा प्रकारे ट्रेनिंग देतात. हे गरज आहे मित्रांनो, हे आपल्यालाच करावं लागतं. तिसरा व्यक्ती तुमच्या घरी आणून तुम्हाला पैसे नाही देणार. तिसरा व्यक्ती तुमच्या घरी आणून तुम्हाला या ठिकाणी मत्स्यपालन, कुक्कुटपालन असं नाही देणार, तुम्हाला स्वतः करायचं आहे.
नंतर कुक्कुटपालनावर सुद्धा मित्रांनो 100% अनुदान आहे मित्रांनो, 100%. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन विभागात जाऊन भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कुक्कुटपालन योजनेबद्दल एकदम छान वास्तविक माहिती मिळेल, ट्रेनिंगसुद्धा मिळेल आणि त्या ठिकाणी तुमच्याजवळून फॉर्म व्यवस्थित भरून घेतला जाईल. संबंधित अधिकारी कर्मचारी तुम्हाला माहिती सांगतील आणि मित्रांनो तुमच्या शेतामध्ये ते करू शकता. ठीक आहे. त्याच्यावर सरकारकडून अनुदान मिळते. सर्व पैसे तुम्हाला स्वतः टाकावे लागत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर महाडीबीटी झालं, PM किसान झालं, PM विमा झालं, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना. हे बघा, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कर्जमाफी योजना. तर बघा मित्रांनो, नुकतीच आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये लवकरच कर्जमाफी होईल आणि जे शेतकरी नियमित कर्ज भरत आलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांचा व्यवहार हा आतापर्यंत शासन आणि बँकेच्या इतिहासामध्ये व्यवस्थित कर्ज भरणं झालं असेल, व्यवस्थित पैसे परतफेड त्यांनी केली असेल, तर त्यांना 50,000 रुपये शासनाकडून मिळतील, असं या ठिकाणी आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, मी तुम्हाला एवढंच म्हणेल की अजून तरी तुम्ही असं काही समजू नका की तुम्हाला कर्जमाफी होणार नाही. तुमची कर्जमाफी 2 लाख कर्ज असो तुमच्यावर, 5 लाख कर्ज असो, 10 लाख कर्ज असो, 50,000 असो, किती कर्ज असो, कर्ज माफ झालं तर सर्वांचं होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि तुम्हाला काही अडचण आली तर नक्कीच मला कमेंट करून विचारत चला मित्रांनो. ओके, तुम्ही मला कमेंट करून विचारता तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो. प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देत असतो मित्रांनो. ठीक आहे. माझा एक व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख व्ह्यूज आलेले, त्याला खूप व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ म्हणजे असा होता मित्रांनो की मुलीचा वडिलांच्या संपत्तीतील जो हक्क आहे तो संपलेला आहे. त्याच्यावरती तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे माझा. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन जर तुम्ही व्हिडिओज बघितले आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं बघितलं की सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ तिथं तुम्हाला दिसून जाईल. 99,000 लोकांनी बघितला महाराष्ट्रातला. लवकरच 1 लाख होणार आहे त्या ठिकाणी. असो, तर हे बघा मित्रांनो, माझी तुमच्या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा. खूप महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. म्हणून मी तुमच्या सर्वांना हात जोडून ही नम्र विनंती करतो की हा जो व्हिडिओ आहे भावांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर झाला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप खूप लाभ होईल. मित्रांनो, हे बघा, आणखी 2-3 छोट्या योजना मी तुम्हाला सांगून देतो. म्हणजे योजना मोठ्या असतात, परंतु मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगतो. काऊन की कसं आहे, मी जर तुम्हाला जास्त मोठी करू सांगेल तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. एवढा नाही, हा व्हिडिओ फक्त आपल्याला 10-15 मिनटात किंवा अर्ध्या तासात अटपायचा आहे. त्यात 1 घंट्यात एवढा मोठा व्हिडिओ आपल्याला बनवायचा नाही मित्रांनो. हे बघा, ताळपत्री योजना अशी आहे मित्रांनो. ताळपत्री खरेदी करण्यासाठी, त्याचबरोबर शेतामध्ये तो पंप असतो मित्रांनो, तो पंप घेण्यासाठी सुद्धा योजना असते. तर जवळच्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे. भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला की तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळतात ताळपत्री घ्यायला, किंवा काही ठिकाणी ताळपत्री विकत घ्यावी लागते. त्याची पावती घ्यावी लागते. तुम्ही किती रुपयाला ताळपत्री खरेदी केली ते पावती त्या फॉर्मला लावल्यानंतर तेवढे पैसे सरकार तुमच्या बँकेच्या अकाउंटला टाकते. अशी प्रोसेस राहते. त्याचबरोबर मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर योजना आहे. जे SC कॅटेगरीतील जे बांधव आहेत, ST आणि SC कॅटेगरीत बांधवांसाठी जे छोटंवालं ट्रॅक्टर असते मित्रांनो, त्या छोट्यावाल्या ट्रॅक्टरची योजना आहे. जे की तुम्ही रस्त्याने जाताना बघता, छोटंवालं ट्रॅक्टर अनेक शेतकरी नेतात. SC आणि ST कॅटेगरीतल्या बांधवांना स्पेशली मी सांगतो की तुम्ही या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करा. जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ते छोटंवालं ट्रॅक्टर, त्याच्यावर अनुदान आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी 3 लाखपर्यंत खर्च येतो मित्रांनो. त्याच्यावर अनुदान आहे. तुम्हाला फक्त त्याच्यावर 30% पैसे, 30% किंवा 10%च पैसे तुम्हाला टाकावे लागतात. बाकी सर्व पैसे सरकार टाकते. आणि बघा, मी आतावर तुम्हाला जेवढ्या योजना सांगितल्या हे सर्व कॅटेगरीच्या, हे छोटं ट्रॅक्टर सोडून सर्व योजना ही ST SC OBC ओपन सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. हे सर्व योजना सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. नंतर हे सोडूनसुद्धा अनेक योजना आहेत मित्रांनो, जसं की गाय गोठा अनुदान. तुमच्या शेतामध्ये गाईला व म्हशीला बांधण्यासाठी जो गोठा असतो मित्रांनो,
तर गोटा बांधण्यासाठी सुद्धा सरकार पैसा देतो. त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत, जसं की तुमच्या शेतामध्ये कमीत कमी 3 जनावरं तरी पाहिजे. 3 म्हशी किंवा 3 गाई किंवा कुठलीही मिक्स गाई म्हैस वासरू धरून तरी 3 तरी जनावरं पाहिजे तुमच्या शेतामध्ये, तेव्हा तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतो. ठीक आहे, त्या योजनेचा लाभ घ्यायला शिका. नंतर एक सोलर योजना आहे. ते सोलर कुसुम सोलरसुद्धा खूप फेमस योजना होत आहे. तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रातून अर्ज करा. आता बरेचसे लोक मोबाईलमध्ये घरी बसल्या बसल्या मोबाईलमध्ये करून बघतात, लॅपटॉपवरती करून बघतात. तर मी सर्वांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो, घरी बसून मोबाईलमध्ये किंवा घरी बसून लॅपटॉपमध्ये कोणीही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्याकडून जर काही चुकी झाली तर तुमचंच त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. म्हणून 50 किंवा 100 रुपये गेले तर चालतील, पण तुमच्या खात्यात पैसे सुखरूप आले पाहिजे. तुमच्या खात्यात पैसे व्यवस्थित आले पाहिजे. तुम्हाला शासनाचे पैसे मिळाले पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना मोबाईलवर आणि लॅपटॉपवर चुका करून बसाल आणि तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, किंवा मग तुमच्या काही चुका होऊन जातील. तुमचा फॉर्मच त्यांना तुमचा अर्जच मंजूर नाही झाला. जर तुमचा अर्जच मंजूर झाला नाही तर काय अर्थ आहे त्या गोष्टीला काही अर्थ नाही. त्यानंतर गांडूळ खत योजना आहे मित्रांनो, खत योजना आहे, कडबा कुट्टे अनुदान योजना आहे. अशा खूप महत्त्वाच्या योजना आहेत मित्रांनो शेतीसंदर्भात. तुम्हाला जेवढं सांगावं तेवढं कमी. राहिली गोष्ट लाडक्या बहीणची, तर हे बघा, लाडक्या बहीणचं आता असे खूप महिला सस्पेंड होत आहे, खूप महिलांवरती कारवाई होत आहे. कारण की असंख्य महाराष्ट्रातील 7,000 अशा सरकारी कर्मचारी असलेल्या महिला होत्या की ते लाडक्या बहीणचा लाभ घेत होत्या शासनाची फसवणूक करून. अरे मी म्हणतो, तुम्ही जर शासकीय कर्मचारी आहे तर तुम्हाला थोडी शरम वाटायला पाहिजे की ज्या महिला सरकारी नोकरीवर आहेत त्यासुद्धा शासनाची फसवणूक करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे. शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई केलेली आहे आणि 16,000 रुपये प्रत्येकी महिलेला 16,000 रुपये दंड भरावा लागलेला आहे शासनाची फसवणूक केल्यामुळे. ठीक आहे. नंतर हे बघा, KYC करायची. आम्ही वारंवार सांगत आलो, KYC करा रे. कुठल्याही योजनेची जेव्हा तुम्हाला माहिती मिळेल KYC करायची तेव्हा ताबडतोब KYC करायला शिका. कारण KYC जर केली नाही तर तुमची ओळख हे त्या वेबसाईटला, त्या इंटरनेटला, त्या मशीनला व सरकारला तुमची ओळख कळणार नाही व तुमचे पैसे अटकतील, तुमचे पैसे अडवले जातील. म्हणून KYC करायला शिका. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी KYC केली नाही, त्यांना त्यांचे पैसे अजून मिळाले नाही. तुम्ही KYC केली तर 3 महिन्याचे पैसे एक खट्ट्यात दळाकल तुम्हाला मिळून जातील. म्हणून KYC करायला शिका. आणि ज्या लाडक्या बहिणीला अजून पैसे भेटले नाही त्यांना एक वेळा 3,000 किंवा जे मागच्या महिन्याचे रखडलेले पैसेसुद्धा मिळतात. त्याचं काही काळजी करू नका. फक्त तुम्हाला योग्य योजनेची माहिती देणारा व्यक्ती पाहिजे किंवा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे असो. तर भावांनो, मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त तुम्हाला नम्र हात जोडून फक्त एकच विनंती करतो, हा व्हिडिओला तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुमचं मत मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल खरंच तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. लाईक करायचा फायदा असा होतो मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर हा जो व्हिडिओ आहे हा इंटरनेट आणि हे यूट्यूब ॲटोमॅटिक व्हायरल करते, जे की इतर गरीब आणि खेड्यापाड्यातल्या ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ ॲटोमॅटिक जातो. आणि माझा हाच उद्देश आहे की हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक खेड्यापाड्यात गेला पाहिजे, प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शेतकरी हा व्हिडिओ बघील, त्याला या योजनांबद्दल माहिती होईल. 2 गोष्टी माहिती होतील, जेणेकरून कोणाच तरी भलं होईल मित्रांनो. ठीक आहे, तर कोणाच तरी भलं करायला शिका. हा जो व्हिडिओ आहे हा व्हॉट्सअपवरती तुमच्या ओळखीचे जेवढे शेतकरी आहे, मी फक्त शेतकरी बनवतो, मी तुम्हाला काही आलतू फालतू टाईमपास करायला नाही लावत आहे. हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जे शेती करतात. कारण ह्या त्यांच्या हक्काच्या योजना आहेत मित्रांनो. हे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत. ह्या योजना दिसतात, या योजनांचे सर्व पैसे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत मित्रांनो. या व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअपवरती शेअर करा. खाली शेअरचं बटन आहे, शेअर करा. व तुम्हाला काही अडचण असली मला कमेंट करून विचारा. मी प्रत्येकाच्या कमेंटचा हा रिप्लाय देतो मित्रांनो. ठीक आहे. नंतर तुम्हाला काही अडचण आहे मला विचारा, मी प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय देतो. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर हे 2026च्या मी सर्व योजना तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. जे घंटे आहे ते घंटेसुद्धा ऑन करून ठेवा. ठीक आहे. मी दररोज छोटे 3 मिनटाचे, 2 मिनटाचे, 5 मिनटाचे व्हिडिओ बनवत असतो.
त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात मी एकाच योजनेबद्दल माझे सांगून देत असतो आणि संबंधित योजनेची माहिती माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत असतो. अशा प्रकारचे व्यवस्थित सुसज्ज आपले व्हिडिओज असतात आणि महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांना फायदा होतो. चला मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, जे काही मी कायम तुम्हाला म्हणत असतो. आणि परत एक वेळा सांगतो, सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. सरकारी योजनांसाठी तुमच्या हक्काच्या योजना आहेत मित्रांनो. आणि मी व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला आज गरजू गोरगरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आहे. तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे शेतकरी असतील किंवा तुमच्या ओळखीचे जेवढे शेतकरी असतील त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. 2 गोष्टी समजतील, कोणाला कोणाचं भलं होईल. मित्रांनो, माझा उद्देश आहे की हा जो व्हिडिओ आहे, माझी तळमळ आहे की हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गेला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर बस मी हात जोडून तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. जय जवान जय किसान.